पहिल्यांदा गोलंदाजी, गोलंदाज विघ्नेशचा पहिला चेंडू, पहिल्या मॅचचा हिरो आहे हा विघ्नेश, ज्यानं वेगानं चेंडूला टाकलंय. पहिल्या चेंडूवरती उत्तर बॅटरचं नव्हतं, बॅटर आहे स्ट्राईक एंडवरती अरमान आणि नॉन स्ट्राईक एंडवरती राशीद. अरमानच्या मनामध्ये अरमान आहे ही डोस्टी ट्रॉफी जिंकण्याचं, पण ते स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर आता पहाटेच्या वेळी कसरत करावी लागणार. गोड स्वप्न जे पाखलंय ते पाहण्यासाठी इथे मात्र संधी शोधावी लागेल. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाज तयार. पुन्हा एकदा भन्नाट वेगानं स्लॉट मध्ये घ्यावं लागेल चेंडूला आणि त्यानंतर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवावं लागणार. डॉट चेंडूचा इशारा आलाय. समय समय पे बडे लोगों की राय आणि समय समय पे चाय पिनी चाहिए. आणि मामूंचं शुभ आगमन झालंय, त्यांचा चहाचा आस्वाद नक्कीच मी घेतला. आकाश देशमुख तुम्हाला देखील त्यांनी आमंत्रित केलंय आणि ते मॅचचा आनंद घेत आहेत. दोस्ती चषकामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करू. या मामू आपण व्यासपीठावरती. पुन्हा एकदा भन्नाट वेग, खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क नाहीये. अपील तर मैदानामध्ये झाली, पण उत्साह बघा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला जास्त होता आणि आत्मविश्वास गोलंदाजाला कमी होता, त्यामुळे अपील आता पंचांनी नकारलेली आहे. लगातार 2 चेंडू निर्धाव गेलेत सर, 3 चेंडू निर्धाव गेलेत. आता मात्र शफलून खेळण्याचा प्रयत्न, पदेल आले त्याचा बरोबर वापर केलाय. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होतोय. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही होत, रन आने चाहिए, जो रन आ गए. 2 धावांनी स्कोरकार्ड वरती आता वाढ पाहायला मिळाली. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. इथे मात्र फलंदाजाला हात खुले करण्याची मुभा असते. 2 क्षेत्ररक्षक फक्त बाहेर असतात, पण अशा वेळी 3 चेंडू जबरदस्त गोलंदाज विघ्नेशनं निर्धाव फेकलेत. यावेळेस वेगानं बॅट फिरवली गेली. शॉट मिडॉन मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. 38 सर्कल मध्ये चेंडूला गॅदर केलं, पण सिंगल वाचू शकले नाही. एका धावेनं धावफलकावरती वाढ. 3 धावांची नोंद झालेली आहे. राशीद आता स्ट्राईक गेट वरती आहे. ज्या फलंदाजावरती आत्मविश्वास आहे, तो विश्वासाला सार्थ असणारी कामगिरी आता मैदानाच्या आत करणार का? एखादा मोठा फटका आता टीम सांगडे संघाच्या खेळाडूंना पुन्हा एकदा उत्साहाच्या वातावरणामध्ये नेऊ शकतो आणि तो फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र वॅकेंट एरियामध्ये मिडऑफ मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला, जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता सर, आणि तिथे मात्र 1 धाव मिळाली. अशा माध्यमातून झटपट पटापट पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. नवघर संघानं बाजू सिद्ध करताना फक्त 4 धावा खर्च केल्या. विघ्नेशनं पॉवर प्लेच्या षटकामधलं विघ्न दूर केलं, धावा रोखल्या, पण येणाऱ्या आता गोलंदाजावरती जबाबदारी असेल. शेवटचे 12 चेंडू उरलेत आणि या शेवटच्या 12 चेंडूमध्ये किमान मी तर म्हणेल 25+ धावांची गरज आहे. ती आता टीम सांगडे संघाला, आणि या जर धावा आल्या ना तर नेक्स्ट इनिंग मध्ये मजा येईल, कारण दोन्ही संघांकडे तुल्यबल खेळाडूंचा भरणा आहे. गोलंदाजाचा सातत्यानं आपण वापर करताना या दोन्ही टीमला पाहिलंय, पण पलीकडे आपण नवघर संघाचा विचार केला तर आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती येतो. नेक्स्ट बॉलर शिवराज कोपोली एंड करना आता गोलंदाजी सर सुरू होईल. शिवराज जी अभी बॉलिंग कर रहे हैं कपोली एंड की तरफ से. देखते हैं, पहली ओवर तो बहुत ही अच्छी गई है. अब देखना है माहिर 11 सांगड़ा सेकेंड ओवर में लगभग कितने रन मारते हैं, इसको चेक करने के वास्ते हमें थोड़ा सा इंतजार करना होगा. इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस भी कर रही है डॉन का, लेकिन डॉन को पकड़ना है तो रन बनाने पडेंगे. या मॅच मधला कोण डॉन आहे आणि कोण खलनायक आहे हे मात्र नेक्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळेल. पण इथे गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये घ्यायचा होता. एक बेहतरीन बॉल. इसे स्लॉट में लेना चाहिए था और पार्किंग प्लॉट में भेजना चाहिए था, लेकिन गोलंदाज जिसका नसीब साथ दे रहा है, नशिबाची साथ मिळाली या चेंडूवरती. जबरदस्त कामगिरी शिवराजची पाहायला मिळाली. कधी कधी क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात, चांगल्या चेंडूला मार पडतो आणि खराब चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळालो. पुन्हा एकदा गोलंदाज शिवराज तयार. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येणार. थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि त्याच प्रयत्नात तिथे सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. क्रिकेट में रन जैसे भी आए आने चाहिए, रनों की जरूरत है टीम सांगड़े टीम को, और यहाँ पे 2 रन जरूर मिले टोटल.
6 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. मला जास्त म्हणजे हिंदी येत नाही, पण जेव्हा जेव्हा मी या स्पर्धेमध्ये म्हणजे या मैदानावरती येतो ना तेव्हा प्रयत्न करतो. ते बरेचसे प्रेक्षक म्हणजे त्यांना हिंदी जास्त आवडतं, पण माझी मराठी ते समजून घेतात, हे माझं भाग्य आहे. 8 बॉलों में नहीं एक चौका आया है न छक्का आया है। अब देखते हैं 9वें बॉल पे क्या होता है। और ये पंचांचा बिल्कुल वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवंतरनं स्कोरकार्डवरती वाढ होईल. आता कदाचित धावा येऊ शकतात, कारण इथे नशिबाची आता एक धाव आलेली आहे. टोटल स्कोरकार्डवरती 7 हा आकडा पूर्ण होतोय. 7 मिळाली पाहिजे, जशी आयोजकांना अमन स्पोर्ट्स हाळ या गावाच्या खेळाडूंची मिळालेली आहे. हाळ गावातील सगळे खेळाडू एकत्र आले आणि या स्पर्धेला पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. आपल्या गावाच्या मैदानावरती ही स्पर्धा होती आणि ती स्पर्धा आपल्याला पूर्ण करायची आहे, हे मात्र मनामध्ये घेतलं अमन स्पोर्ट्सच्या सगळ्या खेळाडूंनी. दोस्ती चषक आपण पाहतोय, जसे मुख्य आयोजक आसिफ भाई आहेत, त्याचबरोबर इम्रान भाई आहेत, दानिश भाई आहेत. या सगळ्या मित्र सहकाऱ्यांना दोस्ती चषकाच्या माध्यमातून त्यांनी चांगली साथ दिली सर. चेंडू उंच गेलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चुकला सर. इसीलिए तो मैंने कहा था अब रन आएंगे. जैसे करण अर्जुन आएंगे वैसे रन आ गए. यहाँ पे 4 रन बनेंगे और 4 रनों के पिछले 8 गेंदों के बाद में एक बेहतरीन चौका देखने मिल रहा है। मिला मौका था उसने लगाया चौका. मौके पे मारा है चौका और टोटल बन चुका है 11 रन. ये नेल्सन आंकड़ा है. यहाँ पे कुछ भी हो सकता है. गेंदबाज भी हावी हो सकता है या बल्लेबाज भी हावी हो सकता है. अभी किसकी बारी है ये तो नहीं बता सकते, लेकिन बारी तो होगी. चेंडू पुन्हा एकदा अक्कूट टप्प्याचा. चेंडूवरती केलाय वार. डीप काऊ कॉर्नर शॉट मिड विकेटच्या दिशेनं मारलेला फटका सिंगल मात्र घेऊन गेला. आणि बघा, मी मगाशी म्हटलं तर 11 हा आकडा नेल्सन आहे. इथे कधी काय घडू शकतं आणि इथे हिट विकेटचा शिकार ठरलाय बॅटर. बॅक टू द डगआउट. अब मिलेगा मौका डीजे को. गडवरती धावा लागल्यात 11. 11 रन बन चुके. नेल्सन आकडा आहे, मगाशीच सांगितलं होतं. पण आपने जो पिक्चर देखा होगा शाहरुख खान और सलमान खानचा, तो पिक्चर आहे करण अर्जुन, ज्याच्यामध्ये अमरीश पुरी जेव्हा गावामध्ये जातो आणि म्हणतो गाव वाले कहा गए, तो सांगड़े गाव वाले अभी हाल में है सब, और सांगड़े गांव के करण अर्जुन बीच मैदान पे खड़े हैं. दोनों भाई मचाएंगे तबाही. सरळ बॅटना चेंडू खेळलाय, पण आता थांबवलं गेलं. जबरदस्त क्षेत्ररक्षण. जर्सी क्रमांक 33 की 45, बहुत ही 33 आहे बेहतरीन कदाचित. bowling करते हुए 33च आहे. प्रसादनं पकडलेला चेंडू होता. एक आना चाहिए, 2 आना चाहिए ऐसा कह रहे. 11वें के 12वें 12th मैन कह रहे. एक तरफ 12th मैन हंस रहा है, गेंदबाजी अच्छी चालू है. दूसरी तरफ ये 12th मैन थोड़ा सा नाखुश है बैटर के ऊपर. पंचांचा इशारा आला नाही, म्हणजे बॅटच्या साहाय्याने ही धाव आलेली आहे. रहीम सर, अभी ये समीकरण हो चुका है. जब तक इशारा नहीं होता है तब तक कुछ कहा नहीं जाता. टोटल स्कोरकार्ड वरती 12 धावा लागल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 गेंदों पे 12 रन आ चुके हैं सर. ऐसा लगा था चौका आने के बाद बड़े बड़े फटके आएंगे, जैसे करण अर्जुन ये सांगड़े के आ चुके हैं बीच मैदान पे. अभी अरमान और अरबाज. आखिरी के 6 बॉल बचे हुए हैं और देखना है ये 6 बॉलों में सांगड़ा की टीम क्या कर सकती है. आखिरी के 6 अभी सांगड़ा को जाएंगे, नहीं तो नवघर को जाएंगे, क्योंकि ये तोडफोड मारधाड वाला षटक आहे. या ओव्हर मध्ये जर आक्रमण झालं नाही तर मात्र एकतर्फे सामना होण्याची दाट चिन्ह आहेत. पण इथे जर तोडफोड झाली, 15+ धावा आल्या ना, 15+ तरी मजा येईल. पण आता त्या 15+ धावा येतील का?
निर्णायक क्षणी या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 धावा देखील वाचवल्या गेल्यात. अशा बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती घडल्या, पण या मैदानावरती आत्ता मी म्हणेल किमान 15 धावांचं गरज आहे. ती आता पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम सांगडे संघाला जी आज खेळतीये. अभी तक के नवगढ़ की टीम ने बॉलिंग बहुत ही अच्छी की हुई है और 12 बॉलों पे सिर्फ 12 ही रन दिया हुआ है। माहिर 11 सांगडे हा संघ मैदानाच्या आत खेळतोय. ये टीम बीच मैदान पे खेल रही है, लेकिन नवघर टीम का जबरदस्त गेंदबाज तन्मय गेंदबाजी के द्वार पे खड़ा है. तन्मयचा हा चेंडू 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून जसा सुई के बीच में जो धागा निकलता है वैसा ये गेंद गई 2 फील्डरों के बीच में से 4 रनों के लिए. जबरदस्त आया है मौके पे, फिर एक बार ठोका है चौका. तू ठोक डीजे, उसने ठोका. तुला का डोला जिगरा आहे टायगर. आता कोण होणार या मॅचचा खऱ्या अर्थानं सिंगम हे पाहण्याची देखील संधी आहे प्रेक्षकांना. मगाशी प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहिली, आता उरले ते दर्दी सगळ्यांचं पुन्हा एकदा करूया स्वागत. 16 धावा स्कोर कार्ड वरती. टप्प्यात आलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये या चेंडूला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जातोय, प्रयत्न करता करता अपुरा ठरला. बॅक टू बॅक दुसरा आलाय 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 चौकार. 2 बॉल पे चाबुक की तरह मारे हुए हैं इन्होंने. इथे कॅचचा प्रयत्न तर नक्कीच झाला, पण चेंडू हातामध्ये येता येता निसटला. गलती की तो सजा जरूर मिलेगी. गलती क्रिकेट में नहीं चलती. टोटल 20 रन. 20 धावसंख्येची नोंद. नेक्स्ट मॅच अंजप आणि अनुज 11 बीड संघाच्या कॅप्टनला विनंती करूया आपण टॉससाठी या. 6 षटकांचा तो सामना असेल. पहिल्या इनिंग मध्ये 3, दुसऱ्या इनिंग मध्ये 3, तिसऱ्या फेरीचा सामना आहे. त्यांची लास्ट असेल ना. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. हा चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, टिपलाय झेल आणि संपलाय. बॅटरचा खेळ. बाद होणारा फलंदाज अरबाज. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. बॅटर मसूद. 3 चेंडू अंतिम षटकातले उरलेले आहेत आणि इथे 2 चौकार तर आले, म्हणजे 8 धावा आतापर्यंत आल्यात. आणि येणाऱ्या 3 चेंडूवरती जर 8 किंवा 10 धावा आल्या तर मजा येईल. मसूद स्ट्राईक एंड वरती आहे. मसूदनं सरळ बॅटने या चेंडूला खेळलंय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधनं चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. 1 या धावसंख्येच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. स्ट्राईक एंड वरती आलाय अरमान, जो सलामीला आलाय. तू मार असा आवाज 12th मॅनचा येतोय, पण तिथे दुसरा 12th मॅन नवघरचा सांगतो तू एक चांगला चेंडू टाक, आमच्या संघाला त्याची गरज आहे. भन्नाट वेग. कमीत कमी 120 ते 125 च्या स्पीडने या चेंडूला पाहायला मिळालं. एवढा भन्नाट वेग या चेंडूवरती होता. नवघर संघ या हंगामामध्ये बऱ्याचशाच नाईट रजनी खेळला आणि जेवढा खेळला ना तेवढा गाजवल्या, पण कदाचित ट्रॉफीच्या जवळ येता येता कधी कधी राहिलाय. पण नेक्स्ट ही पुढच्या वर्षामध्ये ही वाटचाल अतिशय तुम्हाला सुखकारक ठरेल अशी आपण गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया. जबरदस्त स्पर्धा गाजवल्यात नवघर टीमनं. पण यावेळेस ज्या गोलंदाजाची आपण स्तुती करत होतो तो चेंडू मात्र स्वेर फेकतोय. अवंतरच्या मदतीनं वाढ होईल. टोटल 22 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे.
देखते हैं लास्ट बॉल पे डॉट है या सिक्स है या अरमानला 4 है। आता अरमान दाखवावे लागतील, जे स्वप्न त्यानं पाहिलंय. फुलटॉस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवता अडवता थोडंसं फंबल पाहायला मिळालं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहे, पण अशा वेळी संधी तर मिळाली, पण क्षेत्ररक्षक काय करतोय, बेल्स त्याला खाली टाकायच्या होत्या, अंतिम क्षणाला त्यानं टाकल्या. जर बॅटर परतीचा प्रवास केला असता ना तर कदाचित 3 धावा नक्की मिळाल्या असत्या. क्रिकेटमध्ये या छोट्या छोट्या चुका तुम्हाला अंगलट येऊ शकतात, याच्याकडे देखील लक्ष द्या. पण अंतिम क्षणाला बॅटर तंबूच्या आसऱ्याला परतला, म्हणजे या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि या 2 धावांच्या मदतीने आता टोटल 24 धावसंख्येची नोंद झाली आहे. म्हणजे येणाऱ्या 18 मध्ये आता 25 ची गरज. नेक्स्ट मॅच अनुप 11 बीड संघाचा कॅप्टन आणि स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉससाठी या. भास्कर 11 संघाचा कर्णधार आलाय, अंजप संघाचा कॅप्टन. मी अनुप 11 टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण या. भाई आपने पीछे से बैक स्टेज से एक आवाज सुनी थी कि लास्ट के 3 बॉल पे 4 रन आएंगे, तो आपका इसके ऊपर क्या बोलना है? सर नक्कीच तुमचं बोलणं नक्कीच पूर्ण होईल. मी ताबीज सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. पीछे से बोले थे ना 3 बॉल पे 4 रन आएंगे. अगदी आपल्या कॉमेंट्री कक्षाच्या बॅक साईडनं आवाज आला. शेवटच्या 3 चेंडूवरती 4 धावा येतील, पण शेवटच्या 3 चेंडूवरती विचार केला तर 3च धावा आल्यात, 4 आले नाहीयेत. एक वाइड का रन आ चुका है और 2 लास्ट के बॉल पे 2 रन मिले. क्रिकेट में जो आप सोचते हैं वो होता नहीं, जो नहीं सोचते वो ज्यादा होता है. यही क्रिकेट है. आप घर पे बैठ के आराम से इस मैच को देख सकते हो WTC इस वाहिनी के द्वारा, यूट्यूब के माध्यम से. फिर भी ये दिल मांगे मोर, इसीलिए आप यहाँ पे आए हो और ग्राउंड पे ये खेल लाइव आपके आंखों से देख रहे हो. इसी का तो नाम है क्रिकेट. अंजप संघानं टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. अभी आएगा सांगड़ा एक्सप्रेस. इसके पहले नवघर एक्सप्रेस अपन ने देखा. पाणी आलाय, पाणी आलाय. बघा नवघरचे छोटे छोटे खेळाडू आपल्या मोठ्या मोठ्या खेळाडूंचं प्रोत्साहन कसं वाढवतायत. पाणी इथे कमी पडलंय पण तो वॉटर बॅग घरनं घेऊन आला. याला म्हणतात क्रिकेट. ये क्रिकेट जो कभी कभी रुलाता है, कभी कभी हंसाता है, पल भर में रंग बदलता है और पल भर में रंग भी भरता है. ये है क्रिकेट. आज ग्राउंड पे बहुत ही अच्छा पानी लगा हुआ है. चेंडू द्या मैदानाच्या आत. लगभग बारिश जो गिरी है ना उसके वजह से गेंदबाजों को प्रॉपर मदद हो रही है और यहाँ पे गेंदबाज अभी हावी हो चुके हैं बल्लेबाजों के ऊपर. आणि आता फलंदाजाला देखील दाखवून द्यावं लागेल की ही खेळपट्टी नुसतीच गोलंदाजासाठी बनवली नाहीये, तर ती फलंदाजासाठी देखील पोषक आहे. मोठे फटके खराब चेंडूवरतीच आतापर्यंत आलेत, पण खराब चेंडूवरती जर एखादा चांगला फलंदाज बाद देखील होताना आपण पाहिला. पण आता चांगल्या चेंडूवरती आक्रमण करणारे 2 फलंदाज मैदानाच्या आत गेले, ते नवघर संघाचे जे आज खेळतात. विघ्नेश 11, सुशांत 11 या नावानं विघ्नेश आणि त्याच्या बरोबरना बॅटर ओमकार, ही जोडी मैदानाच्या आत गेलेत. विघ्नेश आणि ओमकार गणपती बाप्पाचीच नावं आहेत. आणि आता मगाशी मी म्हटलं होतं गणपती बाप्पाला कदाचित साकणं घालून आलेले आहेत. कालच चतुर्थी झाली, अंगारकी चतुर्थी होती. कालचे मोदक आज मात्र जोर दाखवत आहेत. पण तिकडे आपण पाहतोय आज गुरुवार होता, त्यामुळे फलंदाज काही धार दाखवू शकले नाही. पण गोलंदाजीमध्ये आता सांगडे एक्सप्रेस हा गोलंदाज अब्रार दुधके काय कामगिरी करतोय हे देखील पाहायला मिळेल. सोहेल खोत यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. लगातारच्या 3 विकेटला 5000. सोहेल भाई खोत सोए नहीं है, उन्होंने 5000 लगाए. प्रेम शेठ वानखेडे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आसिफ भाईंचं कौतुक करेल. आता जवळजवळ 4 वाजून गेलेले आहेत, तरी सुद्धा त्यांचे पाहुणे या व्यासपीठावरती येत आहेत.
लायन्स ग्रुप, दोस्ती ग्रुप 3:45 झालेले आहेत. तरी सुद्धा मान्यवरांची मांडियाळ या स्पर्धेला लाभली आहे. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, फुलटॉस पाहायला मिळाला. सिंगल आली. एक या धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती अकाउंट खुलं झालंय. 18 मध्ये 25 करायच्या होत्या, आता उरलेत चेंडू 17 आणि करायच्या 24. वेस्ट हाईट साठी रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमचा. तिसऱ्या पंचांची मागणी. तिसरे पंच आता पाहतील काय घडलं आणि काय बिघडलं. दूध का दूध, पाणी का पाणी. प्रेम शेठ वानखेडे साहेबांकडनं लगातारच्या 3 षटकारांसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक. निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. हाईट फॅक्टर चेक केलं आणि रिव्ह्यू लॉस झालाय तो बॅटिंग टीमचा. अकू टप्प्याचा चेंडू उंच गेलाय. लांबी आहे का येतं चेक केलं जाईल आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिग धमाका आलाय. प्रेम साहेबांचं मन जिंकणार आहे तो षटकार. एक चाबुक सिक्सर, बेहतरीन शॉट, बॉल को सीधा ग्राउंड के बाहर करते हुए. ग्राउंड के बाहर तो गेंद गई, लेकिन जिन्होंने पानी पिलाया वो बोल रहे वापस में आऊंगा नहीं, वो जगह मेरे लकी है. ऑफस्टमच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं हा देखील चेंडू कमीत कमी 110 ते 115च्या पर आवर्स किलोमीटरनं टाकला गेला. जशाच तसं उत्तर आलंय. डॉट चेंडूचा इशारा. षटकारानंतर रिॲक्शन पाहायला मिळालं. 7 धावा स्कोर कार्ड वरती 25चा होतोय पाटला. लास्ट इनिंग में हमें 6 देखने की कमी थी और यहाँ फर्स्ट ओवर में ही हमें 6 देखने मिला हुआ है. निश्चित सर, एक तर आलाय, पण गोलंदाजाकडे संधी आहे. लगातार 3 विकेट मिळवलं तर 5,000चं पारितोषिक देखील आहे. समीर सय्यद यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 आणि तिकडे 5000. सोहेल खोत म्हणजे 6000 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजासाठी. आणि आसिफ भाईंकडनं देखील 2 म्हणजे 8000. विकेट हॅट्रिक. पण लगातारचे 2 चेंडू मात्र निर्धाव गेलेत. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आत. विकेटला महत्व न देता गोलंदाजानं आता ओळखलंय डॉट चेंडूवरती समीकरण थोडंसं बदलवू शकतो आणि त्या चेंडूचा वापर त्यानं इथून पर्यंत केलेला आहे. जबरदस्त कमेंट्स ऑन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतात. कोणी हाय केलंय, कोणी बाय केलंय, कोण म्हणतंय रजत आलाय का, कोण म्हणतोय सुजित आलाय का. आणि बरेचसे प्रेक्षक कतारवरनं देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पॉइंट मध्ये हा चेंडू खेळलाय. चेंडू गरंगळत जातोय जमिनीला. गुदुगुदू 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 करत 4 धावांसाठी आलेला जबरदस्त चौकार. 5 बॉलों पे 11 रन बन चुके हैं और ये बेहतरीन बैटिंग करते हुए नवगढ़ की टीम. 11 धावा सर स्कोर कार्ड वरती लागल्यात. हा नेल्सन आकडा आहे. मगाशी या आकड्यावरती हिट विकेटचा शिकार ठरला होता राशीद नाडकर, पण आता बॅटिंग चालू आहे ती मात्र नवघर संघाची. रनआउटची संधी आहे. ऐसा मौका फिर कहा मिलेगा. लेट झाला क्षेत्ररक्षक आणि थेट इथे सिंगल आली. आता 12 धावा स्कोर कार्ड वरती. थोडासा थ्रो जलद गतीनं झाला असताना तर मात्र कदाचित बॅटर परतीचा प्रवास करू शकला असता, पण लेट झाला क्षेत्ररक्षक, त्यामुळे 1 धाव आली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 12 धावांची नोंद. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 13ची गरज. 12 बॉल पे 12 रन. 12 चेंडू 13ची गरज आहे. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, वेळेचं बंधन आहे. पंचांना देखील मी विनंती करेल की आपण आता थोडासा स्पीड दाखवा. तुम्ही देखील बराचसा लांबून प्रवास करून आलेले आहेत. आमचे कॅमेरा ऑपरेटर देखील पनवेलवरनं आलेत, ज्यांचं माझं आणि त्यांचं बोलणं फक्त फोन कॉलवरती झालं होतं. तेज फार्मच्या टुर्नामेंटमध्ये आज प्रत्यक्षात त्यांचं दर्शन आणि माझं दर्शन त्यांना झालेलं आहे. तर नक्कीच आपण या स्पर्धेला आता पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. क्लॅरिटी आणि क्वालिटी तर आपण WTC वाहिनीची पाहिली आहे. जबरदस्त क्लॅरिटीनं मात्र ही स्पर्धा त्यांनी पुढे नेलेली आहे. घर बसल्या प्रेक्षक सुंदरतेनं ही स्पर्धा पाहत आहेत. शेवटचे 12 चेंडू 13 धावांची गरज. यहाँ पे मन बना लिया तो
रन बचा सकते हो. 8,000 विकेट हॅट्रिक साठी लागलेले ते पहिल्या षटकासाठी होते. आता कायम आहेत का? उम्मीद पे तो दुनिया कायम आहे. विकेट हॅट्रिक. राशीदचा हा पहिला चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये जिथे टिपलाय झेल. आता राशीद कदाचित विकेट हॅट्रिकच्या शोधात असेल. ठोक डीजे. उत्साह आहे ना तो अतिशय सुंदर आहे. किती वेळा हा खेळाडू? 10वी ना. उद्या रिझल्ट आहे 8 तारीख 1 नंतर ऑनलाईन त्याचा रिझल्ट लागल. पण आपल्या संघाचा आज रात्री काय रिझल्ट लागतो हे पाहण्यासाठी तो डोळे मात्र तेल घालून मॅचचा आनंद घेतो. आणि तो सांगतोय बॉल बघून खेळ. त्याच्या वयाचा अनुभव त्याला कमी आहे पण बॅटरला सांगतोय जो काही त्यांनी बाहेर ना आनंद घेतलाय ही स्पर्धा पाहताना त्याच्या अनुभवाच्या जोरात त्याने सांगितलं एखादा खराब चेंडू आला तरच मार. चांगला चेंडूवरती सिंगलच घे. आणि विजयासाठी 11 मध्ये आता करायचे आपल्याला 13. क्या मेरा क्या तेरा आदर्श. किती टक्के? टी शर्ट वर तर 45 लिहिलेत पण ते 45 प्लस हवेत घरच्यांना तुझ्या. बॅटरचं नाव शुभम. डॉट चेंडूचा इशारा. जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज राशीद नाडकर. राशिद की बेहतरीन बॉलिंग. नहीं चालू है देखो जरा. म्यूट हो गया सेल बदललो ना. फटका सुरेख आहे आणि जातोय सीमारेषा पलीकडे. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर चेंडू आर पार. धावा मिळतील 4. जबरदस्त आलाय चौका. राशीद वरती केला आक्रमण आणि इथून धावा मिळाल्या 4. टोटल 16 धावसंख्येची नोंद. शेवटचे चेंडू उरलेत 9 आणि विजयासाठी करायच्यात 9. म्हणजे मॅच अजूनही बॅलन्स आहे. पंच काय निर्णय? चौकार. पंचांच्या निर्णयावरती स्पर्धा पुढे चाललेली आहे त्यामुळे बाहेरनं कोणी कमेंट्स करू नका. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न केला. फंबल पाहायला मिळाला. सिंगल आली. 9 मध्ये 9 करायच्या होत्या. पंचांचा इशारा आहे तो लेग बाईचा. सिंगल येते. आता 8 चेंडू 8 धावांची गरज. मैच अभी दोनों तरफ में है. उसका सेल बदलो ना. सेल डाउन हो गया. चालू जबरदस्त चेंडू. इथे मात्र नजर अटी दुर्घटना घटी. बॅटरचा थोडासा अनबॅलन्स पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती निर्धाव पद्धतीचा खेळ करतोय गोलंदाज राशीद. शेवटचे 7 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. चेंडू उंच खेळलाय. लांबी कमी. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक येतोय आणि अशा वेळी प्रयत्न त्याचा चांगला पाहायला मिळाला. थोडासा अपुरा ठरलाय. खेळाडूकडे जरा लक्ष द्या. सिंगल तर आली आहे की डबल? 2 धावा आहेत ना सर. हा या 2 धावांच्या मदतीनं टोटल 19. म्हणजे विजयासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. नवघर संघाचे खेळाडू आता तो जास्त एक्साइट झालेले पण मी त्यांना एक विनंती करेल. बघा तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताय. मैदानाच्या जाण्याआधी तुम्ही पंचांना कॉल करा. अगोदरच मैदानाच्या आत गेले होते पण आयोजकांकडनं या स्पर्धेमध्ये सगळी मुभा आहे. इथे आपण पाणी जेव्हा कधी लागेल तेव्हा पुरवण्याचं काम करतोय त्यामुळे इथून
उद्याच्या रात्री, परवाच्या रात्री आणि शेवटच्या रात्री ज्या ज्या टीम खेळतील, जर मॅच पाहत असेल तर त्यांनी एक गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्ही सीमारेषेच्या बाहेरनं पंचांना कॉल करून मग आतमध्ये जा. डायरेक्ट जर असे गेलात आणि पंचांनी पेनल्टी दिली तर मात्र ती पेनल्टी तुम्हाला स्वीकारावी लागणार. एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये सर. या मॅच मध्ये दोन्ही संघ आता समतोल आहेत. इथे काही घडू शकतं, कारण क्रिकेटच्या पटलावरती कधी कधी होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होत असतं. हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे अनिश्चितता बरीचशी भरलेली. गोलंदाज अरबाज गोलंदाजी मार्ग वरती आणि अरमान यस्टनच्या मागे. भाई भाई पण स्ट्राईक एंड वरती देखील जबरदस्त फलंदाज आहे शुभम. आडनाव काय देशमुख आहे का? गंभीरराव नॉन स्ट्राईक एंड वरती ओमकार देशमुख. 6 चेंडू 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. वेगानं चेंडू टाकला गेला. इथे भन्नाट वेग चेंडूवरती ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका तुम्हाला बॅकवर्ड वरती नेऊ शकतात. अशा वेळी सिंगल डबलला देखील महत्व द्यावं लागेल. पण हा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये निर्धाव गेलाय. 5 चेंडू आता 6 धावांची गरज. फुलटॉस. यष्टरक्षकाचं थोडस खराब क्षेत्ररक्षण. सिंगल आली. 4 चेंडू आता 5 धावांची गरज. हळूहळू या मॅच मध्ये रोमांच वाढत चाललेला आहे. दोन्ही संघ स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की एक मोठी स्पर्धा आहे. दोस्ती चषक 2026 प्रसिद्ध व्हायचा असेल तर या मैदानावरती संघर्ष मात्र करावा लागणार. संघर्ष तर दोन्ही टीमच्या खेळाडूंकडनं तर नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा स्लॉट मध्ये यष्टरक्षकाला पुन्हा संधी होती, पण इथे मात्र त्यानं चांगला प्रयत्न केला. आता पुन्हा सिंगल आली. समीर भाई सय्यद यांच्याकडनं लगातारचे 2 चेंडू निर्धाव आले तर 500 दिले जातील. पण या 2 चेंडूवरती 2 धावा नक्की पाहायला मिळाल्या. शेवटचे 4 चेंडू 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. चेक करतो मी झोपलेत का जागेत, पण जागेत सगळे. रोमांच या मॅच मध्ये बराचसा भरलाय. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न. बात्यातलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. सटीक यॉर्करचा प्रयत्न इथे झाला. असं म्हणतात सर, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर मात्र दमछाक होते. पण इथे 1 धाव आली. आता शेवटचे 2 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 3 धावांची गरज. ज्यांना हृदयाच्या ठोके वाढण्याचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, ज्यांना खरंच त्रास होत असेल त्यांनी या 2 चेंडूकडे बघू नका. काही घडू शकतं. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 2 धावा जर असते तर मजा आली असती, पण 2 चेंडू इथे 3 धावा आहेत. एक डबल तर घ्यावीच लागेल किंवा एखादा मोठा फटका. जर मोठा फटका आला तर सामना खुला होईल, पण 2 धावा आल्या तर मजा येईल. पण आता येणाऱ्या चेंडूवरती काय घडतंय, काय वेगळतंय सांगणं कठीण आहे. हसणारे चेहरे थोडेसे निराश होऊ शकतात आणि निराश चेहरे पटकन हसू देखील शकतात. पण रहीमनं मात्र चांगली कामगिरी केली आहे. कुंडलिकाच्या भूमिकेमध्ये पॉइंट मध्ये हा चेंडू खेळलाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. सिंगल फक्त घेतली गेली. आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. नवघर की सांगडे की ठाणे नव्हे, 1 चेंडू 2 धावांची गरज. कहानी में ट्विस्ट है, मॅच में मजा है, मॅच में गरमाट है. हृदयाचे डोके आता खरंच माझे पण वाढलेत. असे वाचतायत हे माझे हृदयाचे डोके होते, पण ज्यांचे खरेच वाचतायत ना ते डोळ्यावरती पट्टी बांधा. कधी ब्लड प्रेशर वाढू शकतो. रहीम टेन्शन मध्ये आलाय. एक पाय त्याचा वरती आलाय. 1 चेंडू 2 धावांची गरज. असाच क्षण त्याच्या आयुष्यामध्ये आला होता कर्जतच्या मैदानावरती. शुभम
और फुलटॉस चेंडू उंच आणि तेवढाच लांब विजयाला गवसणी घालणारा येतोय. लांबच लांबचा षटकार ठोक डीजे. फटक्यात होतं वजन आणि ते धावा मिळाला अर्धा डझन. चला नेक्स्ट मॅच साठी मी दोन्ही टीमला विनंती करेल आपण लवकरात लवकर मैदानाच्या आत जा. अल्ताफ भाईंना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आणि